आज आपण बनवणार आहोत शिरा. त्यासाठी आपण 2 चमचे तूप घेऊया. तूप गरम होऊ दे चांगलं. त्यानंतर अर्धी वाटी आपण रवा त्याच्यामध्ये टाकूया. गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवूया आणि रवा लालसर होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. थोडंसं चवीपुरतं चिमूटभर मीठ. थोडंसं आपण पुन्हा तूप ॲड केलं आणि ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. तुमच्याकडे असतील तर तुम्ही अजून पण ड्रायफ्रूट्स टाकू शकता. पुन्हा हे आपण रव्यासोबत लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. चिमूटभर वेलची पूड. पुन्हा आपण एकदा मिश्रण परतून घेऊया लालसर होईपर्यंत. जेवढा रवा तेवढीच साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. अगदी तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर जास्त टाकू शकता, कमी पाहिजे तर कमी टाकू शकता. हे पण पुन्हा आपण मिश्रण एकत्र करून घेऊया. तुम्ही बघू शकता आता थोडा रवा लालसर होत आलेला आहे. आता आपण यात दूध टाकूया. आता मी याच्यात दूध अंदाजे टाकते, माझा अंदाज आहे. पण तुम्ही 1 वाटी रव्याला तुम्ही 3 पट दूध घेऊ शकता, तिप्पट. काही लोक पाणी आणि दूध पण मिक्स करून टाकतात, ते पण चालेल. हे सगळं मिश्रण आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. थोडं पाहिजे असेल तर तुम्ही अजून दूध ॲड करू शकता. थोडा सुट्टा मोकळा करून ठेवूया रवा आणि आपण त्याला झाकून ठेवूया 2 मिनटासाठी. आता तुम्ही बघू शकता माझा शिरा तयार आहे मस्तपैकी. तुम्ही आता याला सर्व करून खाऊ शकता. इन्स्टंट बनणारी रेसिपी.